मंडळींनो, हा आपला महाराष्ट्र, दयाखोऱ्याचा महाराष्ट्र, सुख समृद्धीचा महाराष्ट्र. या महाराष्ट्राची संस्कृती काही वेगळीच आहे. या महाराष्ट्रातील महिला बऱ्या पहाटे उठतात आणि कामच करत असतात. नेमक्या काय काम करतात बघूया महाराष्ट्राची सकाळ. घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठल वगळी वनमाळी उठल वगळी वनमाळी, दया रवी नित्य आला. बाई 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 बाई, जगदंब जगदंब जगदंब. तुम्हाला म्हणून सांगतो मंडळी, माझी सून लाखात एक आहे म्हणलं, लाखात एक. नशीबच उघडलं हो, नशीबच उघडलं. माझ्या मुलानं तर नशीबच उघडलं. आता ही सूनबाई कुठे गेली? सूनबाई, अगं ए सूनबाई. बाई 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 बाई, अगं अशा परिस्थितीमध्ये थोडं सावकाश चालायचं. बाई चहा घेऊन राहतो बाई. मी काय म्हणतो, अगं हो ते चहाचं राहू दे. आधी तू तुझ्या तब्येतीची काळजी घे बिचारे. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मग आता माझ्या मेरीला होणार तरी काय? मी चांगलं माझ्या नातवाचं तोंड पाहिल्याशिवाय मरणारी बाई ना म्हणलं. तुम्हाला कसं माहिती नातू होणार म्हणून? हे बघ सुनबाई, तोंडाला तोंड द्यायचं नाही. मला माहित आहे, मला माझ्या वंशाने दिवस होणार, मला नातूच होणार. माझ्या हातात आहे का नातू होणं आणि नाही होणं? तुझ्या हातात नाही ना, तुझ्या हातात नाही ना. मग एक काम कर, डायरेक्ट दवाखान्यात जा आणि तुझी गर्भलिंग तपासणी करून घे. मुलगा असेल तर ठेव आणि मुलगी असेल तर हुन. कशा कशा बोलता हो सासूबाई? अशा कशा बोलता म्हणजे? अगं एवढी गडगंज संपत्ती, एवढा मोठा राजवाडा कोणाच्या नावावर करायचा? हो मावशी, कोणाच्या नावावर करायचा म्हणता? वर्षाने दिवाळी हे काही जमत नाही. असं नका बोलावं सासूबाई, असं नका बोलू. म्हणजे का म्हणलो म्हणजे आता लिहिलं तुझे वंशाने दिवा मागितलं म्हणजे वाईट बोललो का काही? पण कुठून देणार? आपल्याला कोणी ना माहिती आहे मुलगा होणार की मुलगी? तुझ्या हातात नाही ना, तुझ्या हातात नाही ना. मग दुसरं काम कर, दवाखान्यात जा. आता माझ्या मुलाला सोड चिठ्ठीत देऊन दे ना. तुझ्यासारख्या 56 मुली लाईन लावतो माझ्या मुलाला. हे काही जमत नाही. असं नका बोलू सासूबाई. बघा दुसऱ्या कानाची ऐकून नाही घेत काही. ऐकलं का रे बाबल्या? दुकानं झोपू सुद्धा देत नाही. का नाही काय बोलतात तर? काय झालं? तुमच्या सासूबाईंना मुलगा पाहिजे. अरे मी काय म्हणतो, आता एवढी गडगंजी संपत्ती आहे, एवढा मोठा राजवाडा आहे. आता एका मुलाची मागणी केली तर काय झालं रे? बरोबर बोलत आहे. सांग तुझ्या लाडाच्या बायकोले सांग. एवढी मोठी संपत्ती कोणाच्या नावावर करणार? मुलगा असला तर तो पण आपल्या हातात आहे का हो मुलगा आणि मुलगी? कोणाच्या साथात नाही. या मेलीचं, या म्हातारीचं कोणीच ऐकू नका. अहो ऐकलत का हो? तीन दिवसाची पोरगी मला शिकवून राहिली. सांगा तुमच्या लाडाचे सुनले. मुलगा मागत आहे त्या. अहो मुलगा देणार आहे मुलगा. मी काय म्हणलं, एवढी गडगंज संपत्ती आहे, एवढा मोठा राजवाडा आहे. या राजवाड्यासाठी वंशाने दिवा नाही पाहिजे बरोबर का? आहे ना, एवढी मोठी संपत्ती आपली, एवढा मोठा राजवाडा कोण पाहणार आहे पुढं? या राजवाड्याला कोणीतरी वारसदार लागेल असं सांगता मी हे भवानी ऐकूनच नाही राहिली. नाही हे अशी ऐकत नाही. उभ्यानं पेटूनच टाकू. पकडा रे. बंदिनी हृदयी पाना. अरे काय करत आहे हे? थांबा, तोडा हे बंधन, तोडा. म्हणे मुलगा हा वंशाचा दिवा असतो. मग मुलगी नाही का वंशाची पंथी असते? आपल्याला आई पाहिजे, बहीण पाहिजे, प्रेम करायला प्रेयसी आणि लग्न करायला बायको पाहिजे. मग मुलगी का नको? शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजामाता ह्या सुद्धा एक महिलाच होत्या ना. आंबेडकरांना जन्म देणाऱ्या ह्या सुद्धा एक महिलाच होत्या. मग मुलगी का नको? आजच्या या जगात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मी सुद्धा एक महिलाच आहे. मी हे ठामपणे सांगू शकते की पुरुष जसे घर सांभाळू शकते तशी महिला सुद्धा